शेतकऱ्यांनो, तुम्हाला विजेचं बिल मिळालं आहे का? त्या बिलावर शून्य लिहिलं आहे ना? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विचारला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. महाआघाडीच्या सरकारच्या काळात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायच्या मोटारीचे जे पंप होते त्या पंपांसाठी वीज उपलब्ध नव्हती. लोड शेडिंगमुळं शेतकरी राजा त्रस्त झालेला होता आणि कसंबसं वाढवलेलं पीक जेव्हा अवकाळीनं नष्ट व्हायचं किंवा पाण्याविना जळून जायचं, करपून जायचं, तेव्हा त्याला आपलं जीवन संपवण्याशिवाय कर्जबाजारीपणामुळे दुसरा पर्याय नसायचा. मी मागच्या 2.5 वर्षांबद्दलच नाही तर 2009 ते 2014 या कालखंडातल्या शेतकरी आत्महत्यांबाबत बोलतोय. देशात आपलं राज्य चर्चेत होतं ते शेतकरी आत्महत्येसाठी. जगभरातल्या मीडियालाही या आत्महत्यांच्या वाढत्या आकड्यांची दखल घ्यावी लागली होती. मित्रो, अस्मानी संकटं ही काय सांगून येत नाहीत, पण या संकटांसोबत जर सुलतानी संकटंसुद्धा एकाच वेळेस आली तर बळीराजा गळ्याला फास लावून घेणार नाही तर काय करेल. पण 2014 साली या देशातलं सरकार बदललं, तसं ते महाराष्ट्रातलंही बदललं. देवेंद्रजी मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आणण्याचं काम केलं. पण एवढं करूनही त्या कालखंडातला सरकारमधला छोटा भाऊ, मोठ्या भावाच्या भूमिकेत तर भारतीय जनता पक्ष होता. हा जो छोटा भाऊ मित्र पक्ष म्हणवणारा जो शिवसेना जी होती, ती मात्र विरोधकांपेक्षाही कडव्या भूमिकेत सरकारला अडचणीत आणण्याचं काम करत होते. सेनेचे मंत्री आपले राजीनामे खिशातच घेऊन हिंडत होते. उद्धवजीसुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण सरकारमध्ये आहोत हे विसरून वेगळ्याच वाटेनं विरोधाला विरोध करत होते. ते शेतकऱ्यांच्या बांध्यावर काय जायचे, कमरेवर हात ठेवून तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद काय साधायचे, पण थोड्याच वेळात आपल्या मर्यादा स्पष्ट करून टाकायचे, आपल्या लाईनवर यायचे. गाजर झाडाला लागतं की जमिनीखाली पिकतं हेच मला माहीत नाही, आता बोला. आणि असं सगळं बोलून ते मोकळे व्हायचे. याच उद्धवजींनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात काढलेल्या आसूड मोर्चांची पुनरावृत्ती स्वतःचा पक्ष ज्यात सहभागी आहे त्या युती सरकारच्या काळात देखील त्यांनी केली होती. पीक विमा या सरकारी योजनेत विमा कंपन्या घोळ घालून ठेवत आहेत आणि त्यांच्यामुळे लाभार्थ्यांना वंचित राहावं लागत आहे. हे सगळं जगाला माहीत असताना संबंधित मंत्री आणि विमा कंपन्या यांच्या संगनमतानं मोठे मोठे घोटाळे काँग्रेसी सरकारनं केले होते. अनेक विमा कंपन्या या काँग्रेसनं पोसलेल्या होत्या. एकूणच शेतकऱ्यांना कोणीच वाली उरलेलं नव्हता. अशा परिस्थितीत 2014ला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली युती सरकार राज्यात आलं. देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून ज्या जनकल्याणकारी योजना सुरू केल्या त्या योजना 2014 ते 2019 या कालखंडात राबवल्या गेल्या आणि त्या राबवताना त्यांना स्वकीयांचाच जाच सहन करावा लागला होता. विरोधकांचा तर असतो. गंमत म्हणजे जलयुक्त शिवार आणि समृद्धी महामार्ग यांच्यासोबतच राज्यातल्या प्रमुख शहरातल्या मेट्रो लाईन्स हे महत्त्वाचे प्रकल्प 2014 ते 2019 सत्तेत सहभागी असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी 2019ला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत संसार मांडल्यानंतर मुख्यमंत्रीपदी म्हणजे ताकद मिळाली मुख्यमंत्रीपदाची आणि मुख्यमंत्रीपदावर बसताच हे प्रकल्प गुंडाळले. त्याही आधी आरेच्या कारशेडला विरोध केला आणि मेट्रोच्या त्या फेजचं काम जवळपास 2 वर्ष रखडवलं. या रखडपट्टीनंतर मग ते कोविड आणि या कोविडमध्ये सत्तेत असलेलं महाआघाडी सरकार या दोन्ही घटकांनी महाराष्ट्राला जागच्या जागी खिळवून ठेवलं होतं. विकास न जाणो कुठे हरवला होता. कहा आहे विकास असं उपहासानं मोदींना विचारणाऱ्यांचा धाकटा भाऊ विकास यावेळी नेमका कुठे हरवला होता ते कुंभ के मेले में गुम हो गया, ते शोधूनही सापडे ना कुणाला. राज्यातले उद्योग व्यवसाय बंद पडले, त्यामुळं रोजगार आपोआप घटले. लोक उपासमारीला लागले. कोरोनाच्या नावाखाली अनेक घोटाळे झाले, पण त्यातला N95 मास्कचा एक मोठा घोटाळा जो फारसा कोणाच्या लक्षात आलेला नाही. ॲडव्होकेट निलेश ओझा जे आहेत आपले मित्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मुंबई महानगरपालिका, ते जे काही प्रशासन होतं त्या काळी, त्यांच्याकडे जे काही माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती आहे त्या माहितीनुसार N95 मास्कची सक्ती कोणी केली होती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवासाला बंदी कोणी घातली होती, मुळातच कोविडच्या लशी किंवा सोशल डिस्टन्सिंग याबद्दलच्या जाचकटी घालून लोकांकडून दंड वसूल कोणी केला होता, कोणी सांगितलं करायला, त्यांना प्रवासाविना घरात डांबून ठेवणं, कोमट पाणी प्यायला लावणं, त्यांचा रोजगार बुडवणं, याला जबाबदार कोण. आणि जर कोण असं विचाराल तर त्यावेळेला तत्कालीन महानगरपालिका आयुक्त आणि तत्कालीन प्रशासक इक्बाल सिंग चहल आणि सत्ताधारी शिवसेना यांच्या म्होरक्यांवर खटले दाखल होण्याची शक्यता आहे. बरंच विषांतर झालं खरं तर, कारण कोविडच्या भीतीपोटी राज्यातल्या सरकारनं भ्रष्टाचाराची परिसीमा तर गाठलीच होती,
पण दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेला भिकेला लावून राज्याचा विकास खुंटवून प्रगतीचा दर मंदावत हे राज्य जवळपास 10 ते 15 वर्ष मागे नेऊन ठेवलं होतं. कोरोनाला आसमानी संकट किंवा नॅचरल कॅलॅमिटी, अगदी एपिडेमिक डिझास्टर वगैरे संबोधत सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं मानवजातीला घाबरवून सोडलं होतं की आता तुमचं काही खरं नाही, खरंच लोकांना प्रश्न पडला होता की आता उरलेलं आयुष्य असंच घालवायचं की यात काही बदल वगैरे होणार आहेत. अशात राज्यात सत्तांतर घडलं. केंद्रातल्या मोदी सरकारचा या राज्य सरकारला आशीर्वाद असल्यामुळं मागच्या 2.5 वर्षात 2019 पासूनचा सारा बॅकलॉग भरून काढत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर आहे. तुम्हाला एक चित्रफित दाखवतो मी. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. पाहिलीत, या चित्रफितीतही हाच आशय लपलाय की राज्यातल्या यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेनं आणि बेभरवशाच्या कारभारानं निराश झालेला सुशिक्षित युवक नोकरीसाठी वणवण भटकून शेवटी हात टेकतो. पण बदललेल्या सरकारच्या नवनव्या धोरणांमुळं युवकांच्या रोजगाराचाही प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी राज्यातल्या कुठल्याच तरुणाला बेरोजगार राहू देणार नाही यापुढे. सरकारी नोकऱ्या आता फारशा शिल्लक नसल्या तरी स्वयंरोजगार हा त्यावरचा उपाय ठरू शकतो. आणि त्यासाठी रोजगाराचं प्रशिक्षण देत, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देत, ज्याला आपण स्टायपेंड म्हणतो, ते विद्यावेतनही दिलं जाणार आहे. या सरकारी योजनेची मी या विवेचनातून जाहिरात करतो आहे असं आमच्या विरोधकांना वाटत असेल तर बेशक वाटू द्या. होय, जाहिरातच करतो आहे. आपण आपल्या आकार परिवाराच्या माध्यमातून मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय घेऊन निघालेलो आहोतच. त्यात जर सरकारकडून काही सकारात्मक योजना पुढे येत असतील तर त्या योजना माझ्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्यच आहे. वाट चुकलेल्या मावा आघाडीला जसं ठोक टोकलं तसंच महायुतीच्या काही फसलेल्या धोरणांवरही आपण बोललो आहे. पण आज ही एक अशी योजना सरकारनं युवकांसाठी आणली आहे जिचं स्वागतच नाही तर अशा योजनांचा प्रचार प्रसार करणारे योजना दूत बनणं देखील आपण स्वतःहून केलं पाहिजे. योजना दूतवरून आठवलं, शासनानं या जनकल्याणकारी योजनांच्या प्रचार प्रसारासाठी आणि या योजनांचा थेट जनसामान्यांना कसा लाभ घेता येईल या कामी मदतनीस किंवा सहाय्यक म्हणून योजना दूत हे पद निर्माण केलेलं आहे. मी सहज बोलून गेलो होतो ओघाओघात, पण हे पद आहे. हे काम स्वयंसेवी असलं तरी त्या कामाचं मानधनही सरकार देतं. तेव्हा ज्यांना सरकारचं योजनादूत बनून काम करायचं असेल तर त्यातही मोठी संधी युवकांना उपलब्ध झालेली आहे. शिक्षणाची अट आहे त्याला. महायुती सरकार हे जनसामान्यांचं सरकार आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत चाललेलं आहे. त्यामागे आहे डबल इंजिन ही संकल्पना. केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं युती सरकार. देवेंद्रजींची कल्पकता आणि शिंदेसाहेबांचे अविरत कष्ट यालाच म्हणतात डबल इंजिन की ताकद. शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देणाऱ्या पंपाला 24 तास वीज पुरवठा आणि त्यातही थकीत वीज बिलांची संपूर्ण माफी हे आश्वासन माननीय पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिलेलं होतं. त्या आश्वासनांच्या पूर्ततेला सुरुवात झालेली आहे. काल वाशिमच्या सभेत मोदीजींनी समोर उपस्थित हजारो जनसमुदायाला स्पष्टच विचारलं की विजेचं बिल मिळालं का आणि ते शून्य आहे का. गरजवंत शेतकऱ्यांना शून्य वीज बिल, अखंड वीज पुरवठा हे काही चुनावी जुमले नव्हते तर ही आश्वासनं होती आणि ती पूर्ण केली गेली आहेत. त्याचं जिवंत उदाहरण कालच्या सभेतलं माननीय पंतप्रधानांकडून विचारला गेलेला तो प्रश्न होता. किसानों को एनडीए सरकार में डबल फायदा हो रहा है. एकनाथ जी शिंदे की सरकार ने किसानों का बिजली बिल भी जीरो कर दिया है. आमच्या शेतकऱ्यांना विजेचे बिल मिळत आहेत त्यावर शून्य लिहिलेले आहे ना.